हर हुंगरी पुरुषार्थ तुझा आज गाजतो या भुवरी घोड दौड निष्ठा थोर केली जनतेवरी नांगला चतुर्दरी तू छाती वाघापरी मातीच्या कणा कणात अमर ही गाथा तुझी नाही विसरणार कोणी कीर्ती महती तुझी कीर्ती महती तुझी कीर्ती महती तुझी तू तर स्तंभ तू आरंभ तूच तू होता इथे होता इथे आजही तुझाच भास होतो जिथे तिथे होतो जिथे तिथे होतो जिथे तिथे आजही तुझाच भास होतो जिथे तिथे होतो जिथे तिथे होतो जिथे तिथे क्रांतीवीर हा क्रांतीवीर क्रांतीवीर हा क्रांतीवीर क्रांतीवीर हा दया याचना करून जगात आजपर्यंत कोणाला स्वातंत्र्य मिळालंय? त्यासाठी अनेकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागते, सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. मराठवाडा मुक्ती संग्राम असाच एक असीम त्यागाचा सामान्य माणसांचा लढा ठरला. संतांची भूमी असलेला देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य अंगा खांद्यावर खेळवलेला, आपल्या कला कौशल्याची साता समुद्रापार दुधुंबी फिरविणारा मराठवाडा तब्बल 200 वर्ष गुलामीच्या जोखडानं जखडला होता. मीर उस्मान अली खान अतिशय चतुर व भारतातील सर्वाधिक धनाढ्य संस्थानिक, या 7व्या निजामानं कूटनीती आणि दहशतीच्या जोरावर जनतेला सर्व दृष्टींनी अपंग केलं होतं. हैदराबाद संस्थानातील जनतेचा असंतोष दडपून टाकण्यासाठी क्रूर कर्मा कासिम रझवी उभा केला. या रझाकारांच्या रझाकारीनं आणि पोलिसी अत्याचारानं संपूर्ण संस्थान हादरून गेलं. लोकांचा असंतोष वाढत गेला. वेगवेगळ्या मार्गानं तो प्रकट होऊ लागला. अखेर रानावनातली गवताची पाती पेटून उठली. खानदेशला लागून असलेल्या गवताळ्याच्या डोंगर दऱ्यांनाही स्वातंत्र्य चेतनेनं आग लावली. या धुमस्त्या ज्वाळांचं नेतृत्व कन्नड तालुक्यातील करंजखेडच्या एका तरुणानं केलं. त्या तेजस्वी, चतुर, चपळ, धाडसी तरुणाचं नाव होतं काकासाहेब देशमुख. काकासाहेब देशमुख यांच्या रूपानं त्यांना एक सेनापती मिळाला. शोषितांच्या असंतोषाला आवाज मिळाला. फाटलेल्या आभाळाला आधार आणि विजलेल्या अंगाराला फुंकर मिळाला. या निडर शूरवीर स्वातंत्र्यवीरानं पोटात भीतीचे गोळे दाटलेल्या जनतेच्या मनात संघर्षाचं बळ निर्माण केलं. निजामी सत्तेच्या दहशतीला तलवारीच्या टोकावर उभं केलं. काकासाहेब या झुंजार सेनानीचा जन्म सन 1919 साली विजयादशमीला पातोंडा तालुका चाळीसगाव या ठिकाणी झाला. काकासाहेबांचे वडील भिकनराव देशमुख मूळचे नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील लोहणेर या गावचे. इनामदार घराणे. पातोंडा या जहागिरीच्या गावी आणि चाळीसगाव इथंच त्यांचं शिक्षण झालं. विद्यार्थी दशेतच राष्ट्र सेवा दलात सहभाग घेऊन भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी उडी घेतली. इंग्रजांच्या रेल्वेवर केलेल्या हल्ल्यात हिरिरीने पुढाकार घेतला. त्यामुळं इंग्रज पोलीस त्यांच्या मागे हात धुवून लागले होते. चाळीसगावच्या तहसीलच्या परिसरात पोलीस मागावर असताना वेश बदलून सभा घेतली आणि पोलीस पकडायला आले तेव्हा आश्चर्यकारक चकवा देऊन पसारही झाले. याच काळात त्यांचे संवत्सर तालुका कोपरगाव येथील शिंदे घराण्यातील इंदिराबाई यांच्याशी विवाह झाला. कौटुंबिक कारणानं त्यांचं स्थलांतर करंजखेडला झालं. संघर्ष हाच स्थायीभाव असलेल्या काकासाहेबांनी इथंही निजामी दहशतीच्या विरुद्ध रणशिंग फुंकलं. कन्नड सोयगावच्या डोंगर दऱ्यातील गावागावातून अनेक सहकारी जमवले. त्यांचा स्वाभिमान जागा करून त्यांच्या देशभक्तीची उर्मी जागी केली. कंधों
से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। यामध्ये करंजखेड, पिशोर, घाटनांद्रा, पळाशी, लिंबाजी चिंचोली, गोंदेगाव, कन्नड, मोहाडी, वासडी, हस्ता, खातखेडा, आडगाव, नागद, वाकोद, निंभोरा, घाटशेंद्रा, नागापूर, मेहगाव, नेवपूर, उंबरखेडा तर खानदेशातील खडकदेवळा, पातोंडा, चाळीसगाव, चिंचखेडा अशा अनेक गावातल्या सामान्य कुटुंबातल्या तरुणांची व्यायामशाळांच्या माध्यमातून एक झुंजार फळी उभी केली. काकासाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांसह अंतूरच्या याच यादवकालीन किल्ल्यावर तिरंगा फडकावून निजामाविरुद्ध एल्गार पुकारला. मग सुरू झाला एक रक्तरंजित संघर्ष. तालुका कन्नड, मौजे नागापूर, काही रझाकारांनी पंचक्रोशीतील 5 निष्पाप लोकांना गोळ्या घालून ठार केलं. त्यामुळे जनता चिडली होती. शहानूर नावाच्या निजाम पोलिसाची सर्वांनी धास्ती घेतली होती. काकासाहेबांनी थेट नागापूरला धडक मारली. करंजखेडवरून नागापूर गावात जाताना पूर्णा नदीवर असलेल्या याच खडकाच्या घळीमध्ये आडोसा घेऊन शहानूर लपला होता. काकासाहेब टप्प्यात येताच शहानूरनं काकासाहेबांवर गोळी झाडली. काकासाहेबांना चपळाईनं तो वार चुकवला. नंतर शहानूरच्या मुसक्या आवळल्या. दोरखंडानं जखडलेला शहानूर करंजखेडला आणला गेला. याच ठिकाणी त्याला डांबून ठेवण्यात आलं. ही वास्तू पूर्वी निजामाची चौकी होती. इथे असलेल्या खांबावर तिरंगा ध्वज लावण्यात आला. त्याच खांबाला शहानूर बांधला. सर्व जनतेसमोर काकासाहेबांनी त्याच्यावर 3 गोळ्या झाडल्या. शहानूर कोसळला. भारत माता की. लोकांमधून गर्जना उठल्या. पळाशी, सोयगावच्या डोंगर दऱ्याच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव. अब्दुल चाऊस या सावकार असलेल्या रझाकारानं जनता हैराण करून टाकली होती. एके दिवशी काकासाहेबांच्या निशाण्यावर तो आला. काकासाहेब गावात येणार असल्याची चाहूल लागताच चाऊस कुटुंबासह घाटनांद्र्याला पळाला. काकासाहेब गावात आले. रिकामा बंगला पाहून चवताळले. चाऊसच्याच घरातल्या रॉकेलच्या टाक्या बंगल्यावर ओतल्या आणि अनेक दिवसांची दहशत काही क्षणात नष्ट केली. आजही हा उद्ध्वस्त बंगला काकासाहेबांच्या धाडसाची साक्ष देत उभा आहे. कन्नड पोलीस ठाण्याच्या चौधरी नावाच्या फौजदारानं अनेक वर्ष जंग पछाडूनही काकासाहेब कधीच पोलिसांच्या हाती लागले नाही. ज्या घोड्यावरून ते वाऱ्यासारखे पळून जायचे तोच घोडा पकडून त्याला पोलीस ठाण्याच्या जवळील धर्मशाळेत कैदेत ठेवलं. त्या घोड्यानं चारा पाणी बंद केल्यामुळं अखेर घोड्यालाही सोडून द्यावं लागलं. सोयगाव तालुक्यातील गोंदेगावच्या करोडगिरी नाक्यावर थांबलेल्या निजामाच्या नेमबाजावर हल्ला करून त्याला ठार केलं. धान्याचं कोठार फोडून ते गोरगरिबांसाठी खुलं केलं. एकामागून एक निजामी सत्तेवर प्रहार सुरू होते. कन्नड, सोयगाव, चाळीसगाव तालुक्यातल्या क्रांतिकारकांचं करंजखेड हे संघर्ष केंद्र बनलं होतं. संपूर्ण गाव आणि पंचक्रोशी पेटून उठली होती. काकासाहेबांच्या शौर्याच्या कहाण्या घराघरात पोहोचल्या. माय माऊल्यांच्या जात्यावरून त्या गायल्या जाऊ लागल्या. काका माझा भाऊ सखा झाला घोड्यावर स्वार, खांद्यावर बंदूक आणि कमरी तलवार. अखेर 13 सप्टेंबर 1948 उजाडला. स्वतंत्र भारताची फौज 4ही बाजूंनी निजाम स्टेटमध्ये घुसली. काकासाहेबांनी बनोटी, नागदसह अनेक गावातील चौकीला आग लावून भस्मसात केलं. धगधगत्या धुरानं निजाम सरकार काळवंडून गेलं. अवघ्या 4 दिवसात निजामाचा डोलारा कोसळून पडला. कासिम रजवीसह त्याची फौज नामशेष झाली. निजाम हात जोडून भारत सरकारकडे दयेची भीक मागू लागला. शतशतकांचा अंधार लोप पावला. हैदराबादवर स्वातंत्र्याचा तिरंगा डोलाने फडकू लागला. पण गोव्यात पारतंत्र्याची बीज आणखी रुतलेलीच होती. पोर्तुगीजांची सत्ता असलेल्या गुलाम गोव्यामध्ये सत्याग्रही बनून गेलेल्या काकासाहेबांचा अमानवी छळ झाला.
काही दिवसातच गोवा मुक्त झाल्याचं त्यांना पाहण्याचं भाग्य मिळालं. काकासाहेबांच्या झुंजार कामगिरीमुळे पातोंड्याच्या सभेमध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांनी क्रांतीवीर ही पदवी देऊन काकासाहेबांचा केलेला गौरव धन्य झाला. मराठवाडा मुक्ती संग्राम संपल्यावर या योद्ध्यानं समाजवादी विचारावर धारणा ठेवून लोककल्याणाला वाहून घेतलं. पुढे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. राज्याची सूत्र यशवंतराव चव्हाण या सुसंस्कृत नेतृत्वाकडे आली. त्यांनी काकासाहेबांना काँग्रेसमध्ये आणलं आणि कन्नड विधानसभा मतदारसंघातून उभं केलं. भरघोस मतांनी काकासाहेब निवडून आले. 5 वर्ष त्यांनी कन्नडचे पहिले आमदार म्हणून झपाटलेपणानं काम केलं. वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, बाळासाहेब देसाई, भगवंतराव गाढे यांसारख्या महाराष्ट्राच्या थोर नेत्यांनी काकासाहेबांवर जीवापाड प्रेम केलं. सतत कार्यरत राहणाऱ्या काकासाहेबांनी औरंगाबादला पहिली राज्यव्यापी कुस्तीगीर परिषद घेतली. त्यातून तयार झालेले अनेक खेळाडू पुढे राष्ट्रीय पातळीवर चमकले. आपल्या मातीवर प्रेम करणाऱ्या या त्यागी निस्पृह नेत्यानं महाराष्ट्राचं राजकारण आपल्या घराच्या आवारातल्या याच लिंबाच्या झाडाखाली बसून केलं. जीवनाच्या अंतापर्यंत काकासाहेबांच्या ओठांवर स्वातंत्र्याचं गीत होतं. इंग्रज, निजाम, पोर्तुगीज या मदमत्त सत्तांच्या विरोधात संघर्ष केलेला हा स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्याचं गीत गातच 15 मार्च 1983 साली आपल्यातून निघून गेला. दिलदार आणि तेवढ्याच आक्रमक असलेल्या एका पराकोटीच्या लोकप्रिय नेत्याला कन्नड तालुका कायमचा मुकला. आयुष्यभर माणूसपण न हरविलेला धीरोदत्त माणूस मृत्यूने हिरावून नेला. अजिंठ्याच्या पहाडांनी सूर्यास्त पाहिला. अद्वितीय धैर्यानं, असीम त्यागानं काकासाहेबांनी लढलेला लढा येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील. मराठवाड्याच्या या सुपुत्रास कोटी कोटी प्रणाम. मानाचा मुजरा.